आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट अनंत खेळकर. होळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी म्हणजे आनंदाचा उत्सव आणि या होळीमध्ये सर्व इडा पिडा दुःख जे आहे त्याचं दहन करण्याची आजचा हा शुभ दिवस आहे. या प्रसंगी काही ओळी आठवल्या आपणा सर्व रसिकांच्या चरणी समर्पित करत आहे. माणूस आमची जात, माणुसकी हा धर्म. माणूस आमची जात, माणुसकी हा धर्म. दुधात विरघळावी साखर, तसे हे एकात्मतेचे मर्म. एकीकडे रमजान, दुसरीकडे होळी. योगायोग पहा कसा आलेला आहे की एकीकडे रमजान, दुसरीकडे होळी. त्यांनी द्यावा शिरखुर्मा आणि आम्ही द्यावी पुरणपोळी. सर्व धर्माच्या रंगाचा इंद्रधनुष्य व्हावा. सर्व धर्माच्या रंगाचा इंद्रधनुष्य व्हावा आणि नात्यातील गोडवा काळजात झिरपत जावा. नको कुठेही कटुता, नको कुठेही कटुता, कशाला उगीच वाद. ह्यांनी मारली हाक तर त्यांनी द्यावी साथ. बंधुभावाचे तोरण क्षितिजावर बांधूया. बंधुभावाचे तोरण क्षितिजावर बांधूया. गुण्या गोविंदाने आपण सर्व एकत्रित नांदूया. एक जीव व्हावे रंगामध्ये रंग. एक जीव व्हावे रंगामध्ये रंग. आनंदाचे डोही आनंदी तरंग. सर्वांचे कल्याण हो हीच मनापासून इच्छा. सर्वांचे कल्याण हो हीच मनापासून इच्छा. सर्व देशवासियांना होळी आणि रमजानच्या आभाळभर शुभेच्छा. हे सगळं सांगत असताना या ओळींनी मी शुभेच्छा देत असताना आपला समारोप असा कळवेल की राम रहीम वाद नको. आता आधी दुभंगलेली मन सांधा, मग मनामध्ये देऊळ आणि काळजात मशीद बांधा. कुणी खुदाचा बंदा, कुणी देवाचा भक्त, पण प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. ढोल वाजावे गणपतीत आणि मोहरममध्ये ताशा, तरी ओठामधून पाझरावी जिव्हाळ्याची भाषा. ओठामधून पाझरावी जिव्हाळ्याची भाषा. धन्यवाद. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट अनंत खेळकर. काही निवडक रचना आपणाला सादर समर्पित करीत आहे. अमुक करू ढमुक करू असं मधाळलेलं तुम्ही बोलायचं आणि तुमच्या हलगीच्या तालावर आम्ही ही नंदीबाईला सारखं डोलायचं. अमुक करू ढमुक करू असं मधाळलेलं तुम्ही बोलायचं आणि तुमच्या हलगीच्या तालावर आम्ही ही नंदीबाईला सारखं डोलायचं. आमच्याच मतांमुळे येते, आमच्याच मतांमुळे येते राजसत्ता तुमच्या डोई. तुम्ही पालखीचे मानकरी आणि आम्ही तुमचे भोई. निवडून आल्यावर वस्तीत आमच्या एकदा तरी फिराल का? आणि खरंच सांगा साहेब, एवढं तरी कराल का? साहेब साहेब साहेब, आमच्या वस्तीत किती धर्म किती जाती. साहेब, आमच्या वस्तीत किती धर्म किती जाती. तळहाताच्या फोडासारखी जपतो जिव्हाळ्याची नाती. निवडणुकीच्या काळातच मग अफवा कशा उठतात आणि गरिबांच्या झोपड्या काय आपोआप पेटतात. होरपळलेल्या नात्यांवर फुंकर जरा माराल का? आणि खरंच सांगा साहेब, एवढं तरी कराल का? साहेब साहेब, तुमची होते अय्याशी, तिची पोटाची भूक असते. साहेब, तुमची होते अय्याशी, तिची पोटाची भूक असते. तिच्या मरण यातनातही तुम्हाला स्वर्गाचं सुख असते. रात्र उलटून गेल्यावर सकाळी तिला स्मराल का? आणि खरंच सांगा साहेब, एवढं तरी कराल का? खरंच सांगा साहेब, एवढं तरी कराल का? म्हणजे दुसरी रचना आपणासमोर समर्पित करीत आहे की स्वातंत्र्य दिनाला तिरंगा डौलानं फडफडत होता. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा डौलानं फडफडत होता. त्याला बघून एक बालक ढसाढसा रडत होता. तिरंग्यातील हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरेपुढे आला, म्हणे अशाच हिरव्या शेतासाठी माझा आबा फाशी घेऊन मेला. केशरी रंगाकडे ते लेकरू केविलवानं पाहत होतं. म्हणे माझ्या शहीद बापाचं रक्त असंच तर वाहत होतं. जेव्हा त्याची नजर गेली पांढऱ्या रंगावर, म्हणे असेच कपडे असतात हल्ली माझ्या विधवा आईच्या अंगावर. झेंड्याच्या दांड्यात त्याला दिसली थकलेल्या आजीची काठी. झेंड्याच्या दांड्यात त्याला दिसली थकलेल्या आजीची काठी. तेव्हा तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, स्वातंत्र्य तर मिळालंय हो, पण कुणासाठी आणि कशासाठी?
स्वातंत्र्य तर मिळालंय हो, पण कुणासाठी आणि कशासाठी? अशोक चक्राचा निळा रंग, मग जाती धर्माच्या नावावर का वातावरणच ते तंग. आणि त्यांनी या यंत्रणेला विचारलेला प्रश्न होता, तो म्हणाला, देशाच्या सीमेवर या देशासाठी माझ्या बापानं प्राणाचं बलिदान दिलं आणि या काळ्या आईच्या सेवेसाठी माझ्या आबाला फाशी घ्यावी लागली, आत्महत्या करावी लागली, परंतु काय दिलं त्यांनी? आणि मग त्याने यंत्रणेला केलेला हा प्रश्न होता. तो म्हणाला की आजोबा आणि बापाच्या मृत्यूनंतर मला हल्ली एवढंच फक्त कळतं, मेल्यानंतर या देशात फक्त मौन 2 मिनिटांचं मिळतं. गुरुजी बिचारे शांत होते, तरीही त्यानं दिला नारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया.